26 जानेवारी भारताचा अभिमानाचा दिवस. भारत हा विविधतेत एकता जपणारा, समृद्ध संस्कृतीचा आणि महान इतिहासाचा देश आहे. आपल्या देशाच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या तारखांपैकी 26 जानेवारी हा दिवस अत्यंत गौरवशाली आणि अभिमानाचा मानला जातो. या दिवशी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून स्वतःला संपूर्ण सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस केवळ एक सण नसून तो भारतीय लोकशाहीचा विजय आणि नागरिकांच्या हक्काचा उत्सव आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्यावेळी देशाला स्वतःचे संविधान नव्हते. इंग्रजांनी बनवलेले कायदेच तेव्हा लागू होते. स्वातंत्र्यानंतर देश चालवण्यासाठी एक सक्षम न्याय आणि लोकशाही व्यवस्था असणे आवश्यक होते. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेची स्थापना करण्यात आली. तब्बल 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रमानंतर भारताचे संविधान तयार झाले. हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले आणि 26 जानेवारी अंमलात आले. याच ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी हा दिवस भारतीय नागरिकांना समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांची आठवण करून देतो. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्यापुढे समानता मिळाली. जाती, धर्म, भाषा, लिंग या कोणत्याही आधारावर भेदभाव न करण्याची शिकवण संविधान आपल्याला देते. त्यामुळे प्रजासत्ताक दिन हा केवळ शासकीय सोहळा नसून तो भारतीय नागरिकांच्या हक्कांचा आणि कर्तव्यांचा उत्सव आहे. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवी दिल्ली येथे राजपथावर भव्य संचलन आयोजित केले जाते. या संचलनात भारतीय लष्कराची ताकद, विविध राज्यांची सांस्कृतिक झलक, लोकनृत्ये आणि चित्ररथ सादर केले जातात. राष्ट्रपती ध्वज फडकवतात आणि वीर जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करतात. शाळा, महाविद्यालये आणि गावांमध्ये ध्वजवंदन, देशभक्तीपर गीते, भाषणे, नाटिका आणि निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत होते. आजचा युवक वर्ग हा देशाचा कणा आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला केवळ अधिकारांची आठवण करून देत नाही, तर कर्तव्यांची जाणीवही करून देतो. प्रामाणिकपणा, शिस्त, कायद्याचे पालन, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक ऐक्य जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. देशाचा खरा अभिमान केवळ भाषणांत नाही, तर आपल्या कृतीत दिसायला हवा. 26 जानेवारी भारताचा अभिमानाचा दिवस हा आपल्याला आपल्या महान संविधानाची, स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आणि लोकशाही मूल्यांची सतत आठवण करून देतो. या दिवशी प्रत्येक भारतीयाने मनापासून संकल्प करावा की आपण एक जबाबदार नागरिक बनून देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करू. तेव्हाच आपला भारत खऱ्या अर्थाने सक्षम, समृद्ध आणि महान बनेल. जय हिंद. Thanks for watching. Please like, share and subscribe.